नमस्कार, जय हिंद. मी आपल्या सर्वांचा लाडका वस्ताद तानाजी बनसोडे सर. शुभप्रबोधनी पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सांगोला या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आपण नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. मी मागच्या 2 दिवसापूर्वीच पोलीस भरती आगामी काळामध्ये कधी लागेल या विषयावरती एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच ह्या महाराष्ट्रातल्या मुलांची कमेंट्स अशा आल्या की सर आत्ताच एक परिपत्रक आम्ही बघितलंय की पोलीस पाटील भरती 2025 त्या पण विषयाची जर काही माहिती असेल तर तुम्ही ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. बरेच ह्या महाराष्ट्रातील असे विद्यार्थी आहेत की ते त्या पदाचा किंवा त्या विभागाचा अभ्यास करतात परंतु त्यांना पद कशी भरली जातात ह्याचं थोडीशी माहिती नसते. म्हणून आम्ही एखादे पदाची परिपूर्ण माहिती घेऊन परिपूर्ण अभ्यास करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर आपण आज या व्हिडिओमध्ये पोलीस पाटील 2025 पदभरती या विषयावरती चर्चा करणार आहोत. खरं तर पहिल्यांदा काय गोष्टी किंवा काय कन्सेप्ट आहेत मी ते तुम्हाला ओरल मी तुम्हाला क्लिअर करेल. पोलीस पाटील हे पद इंग्रजांच्या काळापासून म्हणजे 1857 सालापासून लॉर्ड कॅनिंग यांच्या कारकिर्दीत हे पोलीस पाटील पद हे भरलं जायचं. परंतु तदनंतर ते आतापर्यंत म्हणजे 1857 ते 1862 पर्यंत हे पद वंश परंपरेनुसार भरलं जायचं. म्हणजे वंश परंपरेनुसार म्हणजे काय तर गावचा पाटील तो पोलीस पाटील, त्याचं पोरग पोलीस पाटील, त्याचं पोरग पोलीस पाटील, असा हा कालावधी 1857 ते 1862 पर्यंत सुरू होता. त्यानंतर 1 जानेवारी 1963 पासून ही वंश परंपरा बंद करण्यात आली. म्हणजे 1963 पासून ज्या वंशानुसार म्हणजे एखाद्या घरात आपल्या पोलीस पाटील वडील पोलीस पाटील, पोरगा पोलीस पाटील, त्याचाही पोरगा पोलीस पाटील. 1963 ही पण जी काही खेळ सुरू होता किंवा घराणेशाही सुरू आहे किंवा घराण्यातच पोलीस पाटील होणार ही खेळ बंद केला. तदनंतर अधिनियम ग्राम पोलीस अधिनियम 1962 पासून आणि कलम 3 नुसार प्रत्येक गावामध्ये एका पोलीस पाटलाची नेमणूक करण्यात आली. तो पण पोलीस पाटील पगारी पोलीस पाटील असावा अशी नेमणूक करण्यात आली. ही बेसिक माहिती आहे पोलीस पाटील बाबतची. आपण कालांतराने किंवा थोड्या वेळानंतर ह्याच्यावरती पूर्ण विश्लेषण करणार आहोत. परंतु आपला मेन मुद्दा आहे हे जी गोष्टी माहिती मी तुम्हाला ह्याच्यासाठी देतो आहे की पोलीस पाटील पद का निर्माण झालं, कशासाठी निर्माण केलं, पहिलं पद हे कशा पद्धतीनं भरलं जायचं किंवा आता हे पद कशा पद्धतीनं भरलं जायचं याची सुरुवात झाली. तदनंतर आता आपण बघितलं की जी आताची पोलीस पाटीलची जी काय भरती प्रक्रिया सुरू आहे म्हणजे आपले मी पुढे बोलणार आहे अर्ज कधीपासून सुरू झाले, अर्ज कधी संपणार आहे, पात्रता काय आहे, वयाची मर्यादा काय आहे, कुणी ह्याच्यामध्ये अप्लाय करायचं त्याच्यावरती मी विश्लेषण 100% करणार आहे. कुणीही गोंधळून जाऊ नका. पण काय बारीक बारीक गोष्टी त्या कन्सेप्ट थोडेसे मी क्लिअर करतोय. तदनंतर पोलीस पाटील गावात काय काम त्याचं कार्य असावं, त्याची नेमणूक कुणी करावी, जर त्यानं काय गावामध्ये एखादा कुटाणा केला, मी गावचा पोलीस पाटील आपण डॉन आहे, जर का त्यानं काय वेगळा कार्यक्रम केला तर त्याला त्या कार्यक्रमाच्या कारणावरून त्याला कुणी हाकलायचं किंवा त्याला पदावरून कुणी काढायचं हे आपण पुढे शिकणार आहोत. ठीक आहे. मुद्दा पहिला माझा असेल की पोलीस पाटील या पदासाठी पात्रता काय असेल. पहिल्यांदा मी पात्रताबाबत बोलेल. पात्रता पोलीस पाटलाला किंवा पोलीस पाटील या पदासाठी अर्ज भरण्यासाठी फक्त आणि फक्त तुमची किती पास पाहिजे, तुम्ही 10वी पास पाहिजे. आता बरेच ह्या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते म्हणतील सर आम्ही 10वी पास आहे मग आम्ही गावातला पोलीस पाटील व्हायचा का, असं नाहीये. 10वी पास हा बेस आहे परंतु 10वी नंतर जो 12वी असेल, ज्याचं समजा डीएड झालेला असेल, ज्याचं बीएड झालेलं असेल, सर्वप्रथम ते कुणाला प्राधान्य देतील तर डीएड बीएड म्हणजे 10वी नंतर ज्याचं जास्त क्वालिफिकेशन आहे, जो जास्त शिकलेला आहे, सर्वप्रथम त्याला प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली की पात्रता कितवी असावी, 10वी पास नंतर तुम्ही पोलीस पाटलाच्या पदासाठी अर्ज करू शकता. त्याच्यानंतर ह्याला असेल वयाची मर्यादा काय असेल. म्हणजे प्रत्येक आपण बघतो प्रत्येक पदासाठी वयाची मर्यादा काय ना काय ठरलेली. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अखंड महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तरुण पिढी पोलीस भरतीकडे वळाली. त्याच्याकडे कोणच वळलं नाही. मी लास्टला ते सांगेल का वळावं आपल्यासारख्याने. वयाची मर्यादा असेल त्याला 25 ते 45 वर्षापर्यंत. म्हणजे तो उमेदवार 25 वर्षाचा आतलाही नसावा आणि तो उमेदवार 45 वर्षाचा नंतरचाही नसावा. म्हणजे वयाची मर्यादा तुम्हाला 25 ते 45 या वयामध्ये तुम्ही पोलीस पाटलाचा अर्ज करू शकता. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय केलं जाईल, समजा तुम्ही
पात्रता ह्याच्यात बसला, ओके. तुम्ही वयामध्ये बसला, ठीक आहे. तुम्ही आवेदन अर्ज केला, ठीक आहे. सर्वप्रथम तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार. लक्षात ठेवा मित्रांनो, काय घेतली जाणार? लेखी परीक्षा. आणि ती लेखी परीक्षा तुमची असणार 80 गुणांची लेखी परीक्षा असणार. सर्वप्रथम तुमची लेखी परीक्षा होईल, 80 गुणांची होईल. आणि ह्याच्यामध्ये अभ्यासक्रम कोणता कोणता असेल, सिलेबस कोणता कोणता असेल, तेही मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ह्याच्यामध्ये पहिला विषय असेल मराठी व्याकरण. मराठी व्याकरण या विषयासाठी तुम्हाला असतील 20 गुण. त्याच्यानंतर तुमचा दुसरा विषय असेल गणित. गणित या विषयासाठी तुम्हाला असतील 20 गुण. त्यालाच रिलेटिव्ह असेल तुमचा बुद्धिमत्ता. आणि बुद्धिमत्ता याही विषयाला असतील तुम्हाला 20 गुण. आणि सर्वात शेवटी तुमचा असेल जीके, त्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल हे सर्व विषय आले, ह्याला असतील 20 गुण. अशी तुमची टोटल 80 गुणांची पहिल्यांदा तुमची लेखी चाचणी होईल. आणि तदनंतर 80 गुणांची लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचा 20 गुणांचा काय होईल रे? मुलाखत. त्याला आपण म्हणतो इंटरव्ह्यू होईल. म्हणून मी इथं तुम्हाला सर्कलमध्ये 20 लिहिले. म्हणजे असं समजायचं नाही 80 गुणांचा पेपर झाला, आपला कार्यक्रम संपला, आपण पोलीस पाटील झालो. अजिबात नाही. परत तुला 20 गुणांच्या मुलाखतीसाठी तयारी करायची. आता हे तुम्हाला मला वाटतं लेखी परीक्षेचं स्वरूप कळालं. परंतु पोलीस भरतीला ग्राउंड असतं, पोलीस पाटलाला ग्राउंड नाहीये. परंतु तो पोलीस पाटील तो सक्षम आणि सदृढ असावा. लक्षात ठेवा. नाहीतर तिथं जाणार, वेगळाच काहीतरी कार्यक्रम करणार, ते नाही घडणार. ठीक आहे. आता हे तुम्हाला लेखी परीक्षा कळालं, मुलाखत कळाली. तदनंतर आता ह्याच्यामध्ये आपल्या माहितीसाठी आणि आपल्या सर्वांना असेलच माहिती, तरी पण मी माझ्या पद्धतीने सांगेल, एक विश्लेषण करेल. इथपर्यंत आपण पोहोचलो होतो, लेखीपर्यंत कळालं, सगळं कळालं तुम्हाला. ठीक आहे. आता ह्याचं वेतन काय असेल पोलीस पाटलाचं? आता हे इंटरेस्टिंग विषय आपल्यासाठी. काय इंटरेस्टिंग आहे? वेतन असेल ह्याचं 15,000 रुपये. बाळानो, अखंड महाराष्ट्रामध्ये बरेच विद्यार्थी, तरुण पिढी आज पोलीस भरती करते, वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करतायत. लक्षात ठेवा, महाराष्ट्राची लोकसंख्या मिनिमम समजून घ्या 10 कोटी. 10 कोटीच्या वर 11 कोटी, 11 कोटीच्या वर 13 कोटी पर्यंत लोकसंख्या आहे. तरी मी सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये जर का लोकसंख्येचा विचार करायला गेला तर 10% 10 कोटी लोकसंख्यामध्ये तुमच्या माझ्यासारखा जो तरुण वर्ग आहे ना, कमीत कमी 2 कोटी. लक्षात ठेवा, किती? 2 कोटी. आणि प्रत्येक वर्षाच्या शासनाने काढलेल्या पदसंख्येचा आराखडा काढा आणि त्या 2 कोटी लोक त्याच्यामध्ये किती प्रवेश करतायत आणि डिस्क्वालिफाय किती होत आहेत ह्याचाही आकडा काढा. म्हणजे एक माझ्या अनुषंगाने मी एक गणित मांडतो तुमच्या पुढे. खरं तर आपला पोलीस पाटलाचा विषय आहे, परंतु मी तुमच्या पुढे गणित मांडतो. समजा 2 कोटी यंग युथ जेन झी ह्या महाराष्ट्रामध्ये जर असू शकतो आणि प्रत्येक वर्षाला जर प्रशासकीय गव्हर्नमेंटच्या 10 लाख नोकऱ्या निघत असतील, ते 10 लाख लोक विविध क्षेत्रामध्ये ते सेवा देतील. परंतु प्रत्येक वर्ष ह्या महाराष्ट्रातला तरुण वर्ग 2 कोटी, किती? सॉरी, 1,90,00,000 वर्ग आज घरात आहे. आपण ही बेसिक म्हणले, आपण काय कुठला अभ्यास करून आलो नाही. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला मी सांगतो, निघत असेल भरती, जर का ह्या कोणी वयोमर्यादात पात्रतेत बसायचं असेल तर पटदिशी अर्ज करा. आणि ह्या अर्जाची तारीख ही तुम्हाला सांगतो मी. आज खरं तर 20 सप्टेंबर आहे. आम्हाला लेट झाला व्हिडिओ करण्यासाठी, का तर बऱ्याच गोष्टीची कामं आहेत, अकॅडमीचे बरेच काय थोडेसं ग्राउंड बाकीच्या गोष्टी आहेत. परंतु 12 सप्टेंबर पासून ह्या पोलीस पाटलाचे अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि ह्याची शेवटची डेट असेल 27 सप्टेंबर. म्हणजे आतापासून, इथून आजच्या दिवसापासून 7 दिवसाचा तुम्हाला कालावधी आहे. मग आज तुम्ही विचार करायला गेला, मी म्हणलं होतो की आपण ह्याच्यावरती बोलणार आहे. हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे आपल्याला. समजा आपण पोलीस झालो, आपण मुंबईला नोकरी करतोय, पुण्याला नोकरी करतोय बाळानो, आणि जर का आपल्याला पगार आणि त्या पगारातला आपला मेंटेनन्स, त्या पगाराचं आपलं घर भाडं, त्या पगारातला आपला ट्रॅव्हलिंग अलाउन्स, त्या पगारातला आपला मोबाईलचा रिचार्ज काढायचा, तुमच्या हातात किती शिल्लक राहतात मला सांगायचं. गावचा डॉन झाला तू, पोलीस पाटील झाला तू, घरात राहिला तू, तुला कुणाचंही काही टेन्शन नाही, गुरंढोरं केली, शेती सांभाळली, 15,000 पगार घेतला, गुटगुटीत राहिला. अजिबात कुणाचं एक नाही, कुणाचं 2 नाही, आई वडिलांसोबत राहिला, सर्वात मोठं पुण्य. आज बघतोय आपण, नोकरी लागली, आई वडील गावाकडे, पोरग मुंबईत, म्हातारं तिकडे कडकडून मेलं तरी पोरग तिथूनच फोन करून सांगते, मी गाडी पाठवतो, बसव, हॉस्पिटलला नाही, काय सुद्धा नाही. त्याच्यामुळे हे घ्या, गावाचा 15,000चा पगार म्हणजे तुम्हाला पुणे मुंबई सारख्या ठिकाणचा 50,000 पगार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यासाठी परत मी इथे तुम्हाला अर्ज लिहिल. 12
सप्टेंबर पासून अर्जाची सुरुवात झाली आणि अर्जाची शेवट असेल 27 सप्टेंबर. आज आपण 20 सप्टेंबरला व्हिडिओ तयार करतोय. अजून तुम्हाला 7 दिवस आहेत. म्हणजे मी परत तुमच्या प्रोसेसवर येतो. तुमची पात्रता, तुम्ही 10वी पास असावा. 10वी पास नंतर कुठलीही तुमच्याकडे उच्च शिक्षित कुठलीही एक डिग्री असेल तरीही चालेल, डीएड बीएड असेल तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला वयोमर्यादा 25 ते 45 याच्यामध्ये असावा ना, तो 25च्या खालचा पण असावा ना 45चा वरचा पण असावा. ह्याच्यामध्ये बसत असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. तदनंतर तुम्हाला लेखी परीक्षा येईल. लेखी परीक्षा ही तुमची 80 गुणांची होईल. त्याच्यामध्ये डिवायडेशन केले 4 विषय, 4ही विषयाला 20-20 गुण आणि असा 80 गुणांचे पेपर झाल्यानंतर तुमचा 20 गुणांचा इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचं शेवट असेल तुम्हाला नेमणूक. आणि नेमणूक झाल्यानंतर तुम्ही वयाची 60 वर्षापर्यंत नोकरी करू शकता. वयाच्या 60 वर्षापर्यंत. आणि पहिले 5 वर्ष तुम्ही परमनंट नाही. पहिलं 5 वर्ष तुम्ही सेवा करायची आणि तुम्ही जर का 5 वर्ष पूर्ण झालं तर तुम्ही 60 वर्षापर्यंत ती नोकरी करू शकता. आणि जर का नोकरी करत असताना तुम्ही कुठेतरी सरकार नोकरदार झाला किंवा एक प्रशासकीय त्याच्यापेक्षा चांगली नोकरी लागली तर तुम्हाला कुणाकडे राजीनामा द्यायचा, कोण तुमची बडतर्फी करू शकतो किंवा तुमच्यावर कोण नियंत्रण करू ठेवू शकतो, पोलीस पाटलाचं गाव पातळीवरचं काय काम आहे, हे सर्व माहिती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये आमच्या सुभव प्रबोधिनीचे तज्ञ शिक्षक विकास भुसे सर हे तुम्हाला विश्लेषण सहित सांगतील. जय हिंद. जर कुणाला काय याच्यामध्ये अजून काय बोलायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी माझा नंबर देतोय, मला डायरेक्ट फोन करा. दुसरं, आपण महाराष्ट्रभर संबंध महाराष्ट्रभर पोलीस भरती, सैन्य भरती या विषयाचे आठवड्यातून 2 पेपर घेतो अकॅडमीमध्ये आपल्या. आणि ते 2 पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही मोफत स्वरूपात देतो. कुठल्याही 1ही रुपयाची न आकारणी करता आम्ही तो मोफत पेपर देतो. टेलिग्रामची सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही लिंक टाकतोय, त्यालाही तुम्ही जॉईन करा. आणि ह्या सुभव प्रबोधिनीवरती असंच प्रेम राहू द्या. जय हिंद.